बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये 1,98,00,000 रुपये सापडलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली. राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी देखील जप्त करण्यात आली. नाशिकमधली ही बातमी आपण पाहतोय. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली. राजकीय पक्षाच्या एका नेत्याला आणि एक गाडी देखील या ठिकाणी जप्त करण्यात आली. एका राजकीय नेत्याला अटक करण्यात आली आहे. नाशिकमधली ही घटना आहे. 1,98,00,000 रुपये सापडलेले. दृश्यांमध्ये आपण पाहतोय निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं केलेली ही कारवाई आहे. नाशिकमधली ही घटना आपल्या समोर आहे. जे वरिष्ठ होते त्यांनी मला फोन करून काही कामानिमित्त बोलवलं होतं. इथं CCTV कॅमेरा बघून घ्या. मी इथं माझी गाडी लॉबीमध्ये, मी लॉबीच्या पार्किंगमध्ये लावलेली. मी वरती पण ज्या लोकांनी काही XYZ केलं असेल, मी पण लॉबीमध्ये होतो. मला या संदर्भात कुठली माहिती नसताना माझ्या गाडीचा आणि माझ्या नावाचा कुठंतरी राजकीय खेळखंडोबा करायचं हे विरोधकांनी चालवलं आहे. तरी पण मी ज्या XYZ कोण न्यूजवाले असेल, मी त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल करणार आहे. ही रक्कम आपण ट्रेजरीत जमा करतो. त्याच्यानंतर त्यांना अपील करता येतं. त्यांच्याकडे जर व्हॅलिड रिझन असेल त्यांनी का कॅरी केलेली आहे रक्कम किंवा काय, तर त्याची जिल्हा तक्रार अध्यक्ष मॅडमकडे सुनावणी होईल आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर जी आहे ती होईल. त्याचं त्यांनी बिझनेस साठी आणलेले असं कारण दिलेलं आहे, पण त्याची डिटेल इन्क्वायरी अजून झालेली नाही.